साताऱ्यात 4 मंत्री असताना देखील कृष्णा व वेण्णा नदीवरील असलेल्या पुलाची दयनीय अवस्था, आंदोलनाचा इशारा। सातारा लोणंद मार्गावर वाढे आणि वडूस गावाजवळील कृष्णा व वेण्णा नदीवरील पूल दयनीय अवस्थेत असून मुसळधार पावसामुळे खड्डे आणि पाण्यामुळे प्रवास धोकादायक झाला आहे। अनेक निवेदनं देऊनही प्रशासनाकडून दखल घेतली न गेल्याने भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव मदन साबळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी रास्तारोको केला। 4 मंत्री असतानाही दुरुस्ती होत नसल्याचा संताप व्यक्त करत पुढे राळेगाव आणि वडूज येथे मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। मी मदन भीमाजी साबळे, भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याचा सचिव। सातारा लोणंद रस्त्याबाबत गेले 4-5 वर्ष आम्ही पाठपुरावा करत आहोत की या रस्त्यावरील काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लावावा। जड वाहतुकीमुळे येथील नागरिकांना इतका नाहक त्रास सहन करावा लागतो की जर ॲक्सिडेंट झाला तर तो माणूस घरी परत जाऊ शकत नाही, तो मृत्युमुखी पडला जातोय। सातारा जिल्ह्याला 4 मंत्री आहेत तरी त्यांनी याकडे दुर्लक्ष का केलं? पावसाळी अधिवेशनामध्ये या वडूद आणि वाडे या गावांचं अधिवेशनामध्ये चर्चा झाली, सातारा लोणंद रस्त्याची चर्चा झाली। यावरील मार्गाच्या काय तो पाठपुरावा करणार आहेत की नाही यावर स्वतः शिवेंद्रराजे म्हटले की यावरील सर्व आम्ही पाठपुरावा करू, पण तरी त्यांनी कुठलाही पाठपुरावा केलेला नाही। आम्हाला फक्त एवढंच मागणं आहे की या दोन्ही पुलांचं स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः समोर येऊन या पुलाखाली किती झाडं उगवली आहेत ती स्वतः त्यांनी पाहावीत आणि टू व्हीलरवर सर्व मंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यातील सर्व अधिकाऱ्यांनी टू व्हीलरवर आमच्यासमोर इथून जाऊन दाखवावं की मग आम्ही त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही जर टू व्हीलरवर गेला ना की आम्हाला कुठल्याही कामाची गरज नाही, तुम्ही याच्यावरून टू व्हीलर जावा आणि आम्हाला दाखवा या खड्ड्यातून किती माणसांना त्रास होतो, महिलांना त्रास होतो, विद्यार्थ्यांना त्रास होतो। एखादा जो पेशंट असेल तर तो हार्ट अटॅकचा पेशंट असेल तो या पुलावरच त्याचा जीव जाईल, इतकी बेकार अवस्था आहे। यावरील असले ट्रक 100% बंद करा। पावसाळ्यापुरतंच आम्ही मर्यादित मागणी करतोय की पावसाळ्यापुरतं यावरील जड वाहतूक बंद करा। हे ऐतिहासिक पूल आहेत, हे ब्रिटिशकालीन पूल नाहीत, हे छत्रपती शिवाजी महाराजांचा येण्या जाण्याचा मार्ग आहे। त्यामुळे या रस्त्यावर जेवढं तुम्ही बारकाईने लक्ष द्याल तेवढं तुम्हाला त्याचा त्रास कमी होणार आहे। आणि पावसाळ्यापूर्वी आम्ही निवेदन दिली होती, आत्ताच आम्ही गणेश उत्सवापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना RDC साहेबांना पत्र दिलं की यावरील जड वाहतूक बंद करा आणि खड्डे भरा, तरी त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं। मला एवढंच सांगायचं आहे, सरकार कुणाचंही असो, मी सुद्धा पदाधिकारी, पण जर सरकार झोपेत असेल, अधिकारी झोपेत असतील तर त्यांना जागा करण्याचं काम आमचं सामान्य जनतेचं आहे। आणि आम्ही अचानक आंदोलन करू आणि निवेदन न देता आंदोलन करू आणि आम्हाला जेलमध्ये जायला लागलं तरी चालेल, पण आम्ही या सामान्य जनतेसाठी, आमचा भाऊ, आमचे घरातील नागरिक या रस्त्यावरून जातात आणि ते जर पडले आणि त्यांचा मृत्यू झाला त्याला जबाबदार NHI, जिल्हाधिकारी आणि मंत्री हे जबाबदार असतील, यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा एवढं स्ट्रिक्ट वॉर्निंग देतो। आणि जनतेची विनंतीला मान देऊन या रस्त्यावर 4 ते 5 दिवसात कार्यवाही करण्यात यावी आणि जड वाहतूक बंद करण्यात यावी।